वा 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 काशा, अरे तू बदल एकदम आत्मसात केलास. काय केला? अरे म्हणजे रावसाहेबांची स्टाईल तू एकदम मस्त पकडली आहेस. मगल्या का आयुष्यभर फसवाफसवीची लबाडीची आवड आहे, त्यामुळं पटकन जमते. पटकन नाही रे, पटकन बोलशील आणि पटकन पकडला जाशील. लगेच जमत. लगेच जमतो. तसं नाही, रावसाहेबांच्या स्टाईल मध्ये लगेच जमत. लगेच जमते. ते काय चुकीच्या गोष्टी लगेच जमत्यात आणि मग आत्मा साफ होतोय. अरे आत्मा साफ नाही रे, आत्मसात. हा ते मी ना एक काम करते, तुझे कपडे आहेत ना ते मी लांब कुठेतरी नेऊन फेकून देते. हे नाही रे, काशाचे कपडे, काशाचे. अरे फेकायला कशाला पाहिजेत, त्यापेक्षा जाळून टाकूया. काशीनाथचा एकही पुरावा शिल्लक राहता कामा नये. ते फेकायचे बी नाहीत आणि जाळायचे बी नाहीत. काय करायचं ते मला सांगतो. इकडे जवळ ये. कसा कसा सुटला रे तू? आईचा जादूगार भैरव. तुला ना कटकाटूनच बांधायला पाहिजे. सोड मला. लय तडपडतोय जीव. तुझा जीव तडपडणारा बघून मला लय दया आली तुझ्याची. मग मी घेऊन आलो एक भरलेलं ताट आणि बघितलं तू मायला सुटलेला. तिकडनं पळून द्यायचा प्रयत्न करत होता की नाही, तिला हाणली डोक्यात ठाणून. आता नाही, आता भरलेलं ताट देणार नाही, कारण या रावसाहेबची टटकली. आता मी ते गडप केलं आणि तुझ्यासाठी माझं खरकट ताट घेऊन आलो. गप गुमान पुष्ट खरकट खायचं. जीव गेला तरी खाणार नाही मी, कळलं ना? जीव गेला तरी खाणार नाही. मी बी असंच बोलायचो रारगुरामध्ये. तडफड 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 अशी दिलेली ताट दिले फेकून डोकं सटकायचं माझं बी. शेवटी माणसाची भूक माती खायला बी शिकवते. माती, दगड, धोंडे पोटाला ठेमटा बसायला लागला की नाही, तो माणूस काय बी खायला तयार होतोय. शेण बी खातोय. शेण हे तर बरं आहे की पुष्ट खरकट निदान जेवण तरी आहे. खाऊन घे. बघ, मूर्खपणा करू नकोस. तुझे इरादे सफल होणार नाहीत, लक्षात ठेव. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू घरी गेल्यानंतर घरातलं दुसरं कोणी नाही, पण माझी मुक्ता तुला नक्की ओळखेल. आणि तिने एकदा ओळखलं ना की मी सारंग आणि मुक्ता तुझी काय हालत करेल तुला कल्पनाही नाहीये रे. तुरुंगात जाण्याच्या लायकीचा राहणार नाहीस तू. तू अजूनही मुक्ताला ओळखलेलं नाहीयेस. सोड मला, मला सोड. हा गाढवपणा करू नकोस रे. तर मुक्ताला कौतुक मानू नको सांगू, कळलं की नाही? मी तिच्यापेक्षा हुशार आहे. ती काय करू शकणार नाही. उगाच नाही काढले जेलमध्ये वर्ष. मुक्ता काय नाही करू शकत माझं. आणि तुझी वैजू, वैजू
ती बी मला ओळखणार नाही. कशा वरड वरड, जेवढं वरडाचं तेवढं वरड, काय फरक पडत नाही. कळलं की नाही? मी आता सुख उपभोगणार म्हणजे उपभोगणार. तुझी गप बसायच्या. चला. आणि एकदा नाही बरं का तू, एक माणूस संगतीला ठेवून जातोय. तुझ्याकडे काय आणलं बघ, करमणूक. कटाला थोडा एकाला गप्पा मारायच्या असतील ह्याच्या संगड मार. ह्यो काय बी बोलणार नाही, नुसतं ऐकल. हा भारी आहे की नाही मैत्र. गप्पा मारत बस. हा मी येतो. ये, त्रास द्यायचा नाही. हा भाऊ आहे माझा. येतो. कशा कशा ऐक माझं कशा. थांब थांब आले, थांब थांब थांब. तिला ऐकला गेला. घाल 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 त्याच्या मागं घाल घाल. पळून देऊ नको चालेला. अरे यार थांब रे. तर ना मी चल चल पळो पळो पळो. अरे नको, इथं कुठं थांबत आहे. चल चल चल. अरे ये रे का, तू इकडे कुठं चाललंय? मागं घे. हा घेऊन ये इकडे, घेऊन ये घेऊन ये. सोडू नको त्याला. हा इथं इथं. अरे कोण आहे कोण तू? अरे बाप, माझ्या अंगावर घालतोय. देवा 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 देवा. सारंग भावा, ओके मी थँक्यू केला तू इशे. तू लय पळावलं मला. आपलं बघ कसं धावतो तुला. अरे पप्पे ए गप. आई हा इकडे बघितलं का? हे एवढ्या महत्वाच्या कामात आहेत तरी त्यांनी आठवणीनं मेसेज केलाय की गोळ्या घे. खरे त्यांचा लई जीव आहे ग तुझ्यावर. त्यात ते आले आणि लागलीच परत गेले म्हणून तुझी जास्तच आठवण येत असेल त्यांना. पण काय ग, ते लगेच का परत गेले? अगं दादा बाहेर गावी गेलेत ना, मग त्यांची सगळी कामं यांनाच करायला लागतात म्हणून जावं लागलं. असं होय. पण खरं सांगू का मुक्ते, मला ना जावई बापू कसल्या तरी टेन्शन मध्ये वाटत होते. अगं टेन्शन तर असणार ना, दादांची एवढी महत्वाची कामं सांभाळायची, त्यात माझ्या हाताची काळजी पण जात नसणार. झालं का तुला लगेच सुरू? हा ग जरा दम धर. 1-2 दिवस झाले की मग बघ वाजून. आई तुला माहित आहे ना मी नाही थांबणार, आणि तू पण आता मला नको वाढू. बरं बाई वाजव, जरा जपून. बघ मुक्ते, तुला त्रास होतोय ग? अगं आई नाही एवढा त्रास होतोय अगं.
आणि जरी स्पर्धा पुढे ढकलली असेल ना तरी आपल्याला आपल्या परीनं तयार राहायला पाहिजे. कधी जाहीर करतील तारीख माहित नाही ना. तुला वाजून दिलंय हे कळलं ना, जावई बापू मलाच बोलतील. भय पण त्यांना सांगितलं तर त्यांना समजेल ना. दादा कुठे आहेत? अहो मला खरंच काय माहित नाही हो. आई शपथ मला जरा दम घ्या ना. सारखं सारखं मारती काय? ए आता तू मरूस तोवर आम्ही थांबत नसतोय. दादा कुठे आहेत सांग. अहो मला कायच माहित नाही. नाही माहित तुला? माहित नाही? सांग कुठे गायब केलंयस दादांना? त्या दिवसापासून ते घरी आले नाहीयेत. बापे बाजूला. सांगतोस का? सांगतो. त्या रात्री ते रावसाहेब कुठे गेले काय माहित नाही. हा पर त्या रात्री काय घडलं हे मी सांगू शकतो. हा काय घडलं? त्या रात्री मी रावसाहेबांना घेऊन ते कांता शेठ जिथे लपले होते ना तिथे घेऊन गेलो. हा मी रावसाहेबांच्या भीतीने पळालो आणि आज हे पळतो. आता मला तुम्ही सांगा मी कसं रावसाहेबांना गायब करेन? कांता कुठे कुठे? सांगतो ते कांता ते सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. फार त्यांचा हात पाय मोडलेले आहेत. हा त्यांच्या अंगाला मास कमी आहे आणि ते प्लास्टर जास्त आहे. हा कांता शेठनी त्याच्या माणसांना सांगितलं नसेल कशावरून? अहो नाही सांगू शकत. काल कोणीतरी ते म्हणत होतं की तिथं राव जरी म्हटलं तर ते कांता शेठ भीतीनं मोठमोठ्यानं ओरडत होतं. हा मला वाटतंय सारंग बाबा हा खोटं बोलतोय. मला पण ह्याच्यावर विश्वास नाही. अहो नाही खोटं बोलत आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तुम्ही फोन लावून बघा तिकडे. हा ए साल्या तू जर आमच्याशी खोटं बोलत असशील ना तर तुला इथं चित्ता काढतो मी. गाडून टाका मला. मी स्वतः खड्डा खांदतो. हा हॅलो सिव्हिल हॉस्पिटल. तुमच्याकडे कांता देवचके ऍडमिट आहेत का? या हैवानाच्या नावात देव आहे. ए तू काय असतो रे किडे? हा खरं सांगतो. मी म्हणलो ना मग. यार मग दादा गेले कुठे? यार हे काय चाललं ना काही कळतच नाही. दादा कुठे असतील? दादा सेफ असल्याचे ते मेसेजेस. नाही सारंग बाबा अरे दादांना माहितीये घरी सगळे जण एवढी काळजी करतायत. दायाला फोन करून विचारतायत आणि दादा फक्त मेसेज पाठवून कळवतायत का ते खुशाल आहेत सुखरूप आहेत. आपल्या बुद्धीला पटतच नाहीये. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? सारंग मला वाटत नाही तो मेसेज त्यांनी केलाय. मला वाटतंय त्यांचा फोन दुसऱ्या कोणतरी स्वतःच्या ताब्यात घेतलाय आणि तो फोन वापरून मेसेज करताय आपल्याला. अरे पण दुसरं कोणी असं का करेल? हा सारंग बाबा आपण एक काम करू. दादांचा जो नंबर आहे ना तो नंबर ट्रेस करू आणि तिकडे जाऊ. आपल्याला लगेच पत्ता लागेल काय करतंय याचा. हा ओके तसंच कर. हा लगेच चल. मुक्ताताई काय झालं? मी तुमच्या सासरी जाऊन पाहून आलो. मग पण सारंग दादा तिथं पण नाही आहेत. बघितलं अण्णा ते वाड्यावर पण नाही आहेत. फोन पण उचलत नाहीये. मला आता खरंच काळजी वाटते. मुक्ता अगं कामासाठी गेले असतील कुठं. गडबडीत नाही घेतला असेल तू फोन. साधी गोष्ट आहे. एवढं का टेन्शन घेऊन राहिले तू? अगं तसंच असं. आणि तू त्यांना परत परत फोन करून त्रास देऊ नकोस बरं. नाही मी अजून एकदा फोन करून बघते. ही पोरगी काही ऐकतच नाही बघा. करू दे तिला. कर कर. बघितलं अण्णा पुन्हा कट केला त्यांनी. मी काय म्हणते आपण जाऊन बघूयात का? अगं मुक्ता आले ती काय तू उगा घाबरती नाही आम्हाला बी घाबरती. मला फोन उचलायला काय झालं होतं? सॉरी मुक्ता. हे बघ तू आधी फोन केलास ना तेव्हा मी ड्राईव्ह करत होतो.
आणि दुसऱ्यांदा फोन केला तेव्हा मी इथेच होतो ना. पण एवढं कसलं महत्वाचं काम आहे तुमचं? अगं मुक्ता, ते दमून आले असतील ना. हा, लागलीस काय प्रश्न विचारायला लागलीस? तुम्हाला खायला काय करू की चहा टाकू? नाही मला खरंच काही नकोय. तुम्ही जरी दाखवत नसलं ना तरी मला कळतंय काहीतरी टेन्शन आहे. काय झालंय? अगं मुक्ता काही नाही, म्हणजे तुला असं का वाटतंय की काही टेन्शन आहे? अगं काहीच टेन्शन नाहीये खरंच. उलट मी बाहेर असलो ना की मला तुझं टेन्शन असतं. ते जाऊ दे. तू गोळ्या घेतल्यास का? होय, घेतल्या. एक मिनिट. हॅलो. हा आई. हा सारंग, यांच्याबद्दल काही कळलं का? ठीक असतील ना रे ते? म्हणजे कुठपर्यंत गेला होता शोधाला? किंवा त्यांचा काही मेसेज आला का? फोन काही लागला का तुला? काय झालंय? आई काय आहे हे बघ, मी काय म्हणतोय, मी घरी येऊन बोलतो तुझ्याशी. अरे घरी येऊन बोल, पण आता मला सांग ना, काहीतरी हिंट दे. सारंग, माझा जीव ना असं कंठाशी आलाय. हो आई, मी घरी येतो. आलो मी. बाय. घरी येऊन का बोलणार आहे हा? ठीक असतील ना हे? अहो, असं काय आहे जे तुम्ही मोठे आहे ना आमच्या सगळ्यांसमोर सांगू शकत नाहीये? नक्कीच काहीतरी लपवताय. आता असतात काही गोष्टी, आणि आपल्या घरातल्या लोकांच्या कुरापती तुला माहित नाहीत का? मग तेच म्हणते, मला सांगा ना. मुक्ताई बघ, तू ते सगळं विसरून जा. तू आता फक्त स्वतःकडे लक्ष दे आणि लवकर बरी हो. बाकी कसलाच विचार करू नकोस. येतो मी. सासूबाई, मला ना खूप टेन्शन आलंय. सारंग फोनवर म्हणाला की घरी येऊन सांगतो, आणि अजून आलेला नाही. ते प्राण कंठाशी आहेत माझे. कधी येणार आहे हा मुलगा? येतो म्हणलाय ना तो, मग नक्की येईल. वहिनी, आहो थोडा धीर धरा. हो भाऊजी, पण मला टेन्शन आलंय आता खरंच. अगं तारंबळ उडाली असेल त्याची. कुठं कुठं म्हणून ध्यान देईल तो? हा, दुनियादारी पाहिली आहे का त्यानं? अजून लहान आहे त्यो. एवढ्या लहान वयात एवढं मोठं वज पडलंय त्याच्या अंगावर. निभावल त्यो. खरंय. त्यो बघा आला. सारंग, अरे काय? हो आई. किती वेळ झाला तुला? मी केव्हापासून वाट बघते तुझी, आणि तू असं का मला म्हणालास की मी घरी येऊन सांगतो? सगळं ठीक आहे ना? म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये ना? अरे बोल ना, तू बोल. आई शांत. हे बघ, घाबरून जाण्यासारखं काहीच नाहीये. दादांचा मेसेज आला होता, सो त्यावरून मी आणि पप्या आम्ही त्यांचं लोकेशन ट्रेस करतोय. लोकेशन मिळालं? हे बघ, लोकेशन अजून मिळालेलं नाहीये कारण त्यांचा फोन स्विच ऑफ होता. बट मी त्यांचं लोकेशन, त्यांचा मोबाईल स्विच ऑन झाला की शोधून काढेन आणि दादांना घेऊन येईन. ठीक असेल. माझं मन सांगतंय दादा सुखरूप असतील. टेन्शन आलंय सारंग खूप. काळजी करू नको, मी आहे ना. बंडू, आम्हाला तुमच्या वागण्या बोलण्याची सवय बंडू, आम्हाला तुमच्यासारखं वागता बोलता यायला लागलेलं आहे. तुम्हाला येऊ लागले का? अजून नाही होय? होईल हळूहळू सवय होईल. काय माच करायचं ना तुला? कशा तू करून घे. जी का मस्ती करायची ना ती करून घे. तुला काय वाटलं माझ्या मोबाईलवरनं तू मेसेज पाठवलेस त्याच्यावर सगळेजण विश्वास ठेवतील? अरे 2 दिवस 3 दिवस नंतर कोणाचाही विश्वास बसणार नाही त्याच्यावर. सगळेजण मला शोधायला बाहेर पडतील. कळलं ना? तू मला ओळखलायस, पण लोकांच्या मनातला जो रावसाहेब आहे ना त्याला अजून तू ओळखलेलं नाहीयेस. कळलं ना?
एवढे दिवस मी तिथे नाहीये म्हटल्यानंतर ते मला शोधतील, माझा सारंग मला शोधून काढेल, नक्कीच शोधून काढेल आणि मग तुझी वाट लावेल की नाही बघ. कसं बर गप्पा मार याच्याशी. चला का